बोल बैलावानी बसायलाय DSP होणार नाही यार माझ्या नाता मी थांबणार नाही इथून पुढे आजच तारीख होती 24 तारीख त्यांना दिली होती आत्मदहनाची पण आम्ही इथं केल्यामुळे त्या पोलीसवालीनं आणि पोलीस कर्मचारीनं आम्हाला रोखले पण आता कुठेही नांदेडमध्ये आम्ही 8 वाजेपर्यंत आत्मदहन करणार आहोत जे मेन 2 पोलीस आहेत माही दासलवार आणि धीरज कोमुलवार यांच्यावर अट्टल गुन्हेगार असताना त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेत नाही तर आम्ही आजच्या तारखेमध्ये आमचं काय बरं वाईट झालं तर सर्व 4 जागी आम्ही अर्ज दिलेला आहे ते गुन्हेगार राहतील. ज्या घटनेने महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश हादरलेला आहे ज्या जातीमुळे एका भीम सैनिकाचा बळी घेतलेला आहे ऑनर किलिंग प्रकरण भीम सैनिक सक्षम ताटे यांचा काही जातीवाद्यांनी प्रेम केलं म्हणून दिवसा ढवळ्या त्याचा मर्डर केलेला आहे. जो खून झालेला आहे त्यातील 6 आरोपी अचल मामिडवारचे आई वडील भाऊ इत्यादी इत्यादी हे जेलमध्ये गेलेत पण जेव्हा आम्ही अचलची भेट घेतली तेव्हा तिने सांगितलं किती तारखेला मर्डर झाला 27 तारखेला जेव्हा मर्डर झाला अचलला तिच्या घरच्या इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत खोटी केस सक्षम वर्कर म्हणून. झालं काय झालं असं जेव्हा अचल पोलीस स्टेशनला गेली तिच्या घरचे सांगत होते खोटी तक्रार दे हिने स्पष्ट नकार दिला तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले एक पोलीस कर्मचारी माही दासरवार आणि दुसरा पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार त्या ठिकाणी उपस्थित होते. ते अचलचे नातेवाईक होते ते आरोपीचे नातेवाईक होते ते आरोपीच्या जातीचे होते. पोलिसांनी त्या ठिकाणी कायदेशीर बाबी तपासण्याऐवजी पोलिसांनी त्या 2 सांगितलेलं आहे अचल समोर की तिच्या भावाला द्यायला की नालायकांनो तुम्ही गुंड आहात पण गांडू आहात नुसत्या तक्रारी देतात ते पोरगा हलक्या जातीचा आहे आपण मोठ्या जातीचे आहोत जा त्याचा मर्डर करून या. मी बघून घेतो हे 2 पोलीस कर्मचारी म्हणालेले आहेत. घटना घडली 11 ते 12च्या दरम्यान त्या ठिकाणी भावानी त्या भावाच्या मनात मर्डर करण्याचा हेतू नव्हता हे पोलिसांनी त्याच्या माइंड मध्ये भरून टाकलं. तेव्हा तो चिडला पागल झाला आणि अचलच्या हातचा मोबाईल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फोडून टाकला गेला आणि 4 घंट्यात मर्डर केला. माझ्या भावानं तुम्हाला माहित आहे असंच प्रकरण बीडला घडलं. संतोष देशमुखच्या भावाचा मर्डर झाला. मास्टर माइंड कोण होता वाल्मिक कराड होता ज्यांनी प्रत्यक्ष खून केला नाही पण त्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. आमचं स्वतःचं मत आहे की इथे भावाच्या मनात बापाच्या मनात खून करण्याचं नव्हतं हे भरविण्याचं काम त्या 2 पोलिसांनी केले म्हणजे मास्टर माइंड आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही नुसता आरोप केला नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 2018 असेल 20 असेल 24 असेल त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही ठेवणे बंधनकारक आहे. त्याचा ऑडिओ त्याचा व्हिडिओ 18 महिन्यापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे. आम्ही सांगितलं सीसीटीव्ही फुटेज बघा त्याचे ऑडिओ बघा त्याचे लोकेशन बघा त्याचे सीडी बाहेर बघा पण हे नालायक भाडकाव हप्त्याचे पैसे खाणारा एसपी तो नालायक मटक्याचे गुटक्याचे पैसे खाणारा एसपी आम्हाला वाटलं हा एसपी कर्तव्य दक्ष आहे पण 8 ते 10 दिवस झाले त्या 2 पोलिसवर कारवाई करून आमच्या अचल आणि अचलच्याही सक्षम ताटे आणि तक्रार देवी आजपर्यंत काही कारवाई झाली नाही म्हणून ठरल्याप्रमाणे आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या ठिकाणी आले पण कारवाईची कोणी दखल घेतली नाही. आजपर्यंत कोणी आलं नाही. हे जातीय भावनेतून केलं म्हणून आजची आमची मागणी आहे की संबंधित ज्याला ज्याला आम्ही तक्रारी दिल्या त्या सगळ्या नालायक हरामखोर अधिकारावर 18 दाखल करा हा सुद्धा आमची आजची नवीन मागणी आहे. आणि म्हणून हा लढा आमचा संपला नाही. भारतीय संविधानावर विरोध आहे. आम्ही पोलीसवाल्यांना मटकेवाल्याला संरक्षण देता गुंडाला संरक्षण देता तुम्ही हप्ते खाणारा तुम्ही संरक्षण देता पण ज्यांनी खून केला त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही पाठीमागे आहात. भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे कोणी छोटा नाही मोठा नाही. जो गुन्हेगार असेल तो गुन्हेगारच. परंतु या 2 पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम
या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक यांनी केलेला आहे. त्याला सुद्धाच्या सह आरोपी करा, हा दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो. त्याला या प्रकरणात 302च्या प्रकरणात पोलीस अधीक्षक, DIG, DYSP संबंधित जे असतील त्यांनाही या 302 मध्ये सह आरोपी करा. फक्त हे दलितांचं गोतांचं प्रकरण असल्यामुळे 10 दिवसात कोणीही आमच्या पत्राची साधी दखल घेतली नाही. मला या शासनाला विचारायचं, या शासनावर पहिलाच आमचा भरोसा नाही. पण हे जातीवादी सरकार आल्यामुळे पोलीसवाले माजलेले आहेत आणि असे मर्डर पडत आहेत. पण आमचा लढा संपला नाही. आज तुम्ही आमचा आवाज आपला पोलिसांनो, उद्या सुद्धा परत निवेदन देऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा करू. आमचा शेवटचा श्वास आणि शरीरात शेवटचा रक्त असेपर्यंत हा लढा थांबणार नाही. आम्ही दुसरा सक्षम बळी जाऊ देणार नाही. एवढं या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. संविधानाचा जय हो. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. ताई ऐका ना, कायचं म्हणणं आहे तुम्ही मारलं जातीवर शिवा दिल्या तरी आम्ही शांत बसलो. कायचं लेकरू गेलं, कायचा पोटचा गोळा गेला. तुम्हाला त्रास झालेला छटापटीत मारायचे सर, छटापटीत मारायची गरज आहे का सर? मारणं वेगळं, छटापटी वेगळं, उलट शिवीगाळ झाली.
पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई, पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. जणांना म्हणजे असं मोठ्या मोठ्या SP ला DYSP ला कलेक्टरला वगैरे अर्ज दिला होता. हा गुन्हा ज्या पोलिसांमुळे घडला, ज्या पोलिसांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं हे गुन्हा करण्यासाठी, त्यांना म्हणजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काहीतरी म्हणून. आणि हे अर्ज आम्ही 17 तारखेला दिला होता आणि त्यामध्ये असं होतं की 24 तारखेपर्यंत तुम्ही काही ऍक्शन घेतलं नाही तर आम्ही स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ, नांदेडमध्ये कुठेही आत्मदहन करू, सक्षमचे मम्मी आणि मी. आणि 17 तारखेपासून त्या 24 तारीख आली शेवटची, तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ऍक्शन घेतलेलं नाही. आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे. आणि आज 24 तारीख आहे तर आम्ही इथे आत्मदहन करण्यासाठी आलो. आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं, स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो. तेवढ्यात ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले, ते लायकीचेच नाहीत त्या म्हणायच्या, पण ते आले आणि आम्हाला म्हणजे मारहाण केली आणि त्यानंतर जातीवर शिवीगाळ सुद्धा केली त्यांनी, त्या मॅडमनी, पोलीस महार बोलली आणि मला मारली, माझे केस धरून मारली, तुम्हाला कशाचं आंदोलन लागते वगैरे वगैरे. हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची? तर आम्ही कशासाठी आलो तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी आलो? तिचा मुलगा गेला असता तर ती बसली असती का? तिचा मुलगा किंवा तिचा नवरा, तिचं लेकरू असं कोणी गेलं असतं तर ती बसली असती का बरं असं शांत? एवढे दिवस बसले असते का शांत? ते 1 महिना. तर मग आज कुठले अधिकारी वगैरे तुला भेटले तुम्हाला इथे? कोणी भेटलं नाही, सगळे बसले घोडसात आपल्या बायकोच्या पल्लू खाली बसलेले आहेत नुसते. आता काय मागणी केली? त्यांचा लेकरू गेला असता, मोठ्या मोठ्या कोणत्या लोकांचं लेकरू गेलं असतं की ना आतापर्यंत काही ना काहीतरी ऍक्शन घेतली असते. तर सक्षम काय गरीब बिचारा, त्यांना असं कशामध्ये नाही काही नाही तरी त्यांना ऍक्शन घेत नाहीत ना. दोन पोलीसवाले आहेत ते बोलते. त्या पोलिसांवर आजच्या आज कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही उद्यापर्यंत वगैरे काही थांबणार नाही. आज 12च्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना इथं आम्हाला रोखले त्यांनी तर काय झालं, आम्ही कुठं ना कुठं आत्मदहन करू, इथून जाऊ आम्ही आमच्या थोडी म्हणजे हमेशा त्यांनी पिछावर राहणार आहेत पोलीस वगैरे, आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आहेत. आजच्या रात्री 12च्या पहिले आम्ही स्वतःला काही ना काहीतरी करून घेणार, तुम्हाला चान्स नाही देणार उद्यापर्यंत थांबायचा. आणि याचे जिम्मेदार तेच असतील ज्यांना आम्ही अर्ज दिला होता पोलिसांवर कारवाई करा म्हणून. सक्षमचे मम्मी धीरज कोमुलवार आणि माही दासरवार यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे तारखेमध्ये. गुन्हा कोणता यांच्यावर म्हणजे सपोर्ट केला का मर्डर करायला माझ्या भावाला पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा त्यांचा ऑडिओ चेक करा, सगळं रेकॉर्डिंग वगैरे चेक करा ना तुम्ही, तेव्हाच कळतं ना. मग पोलिस काय टाळ्या वाजत बसलेत काय की समजा चाललंय मला. घर भरलेत आता 1 महिना होत आहे सक्षमला, इथून 2 दिवसांना महिना होते त्याला. काय करायला की पोलीस? गुरुवारला महिना होते. तुमचं लेकरू गेला असतं तर तुम्ही असंच केलं असतं का बरं? आज सक्षम गेला, दुसरा सक्षम गेला नाही पाहिजे. पोलीसवाल्यावर कारवाई झाली पाहिजे.
माझ्या सक्षमला न्याय पाहिजे आमच्या सक्षमला. पोलीसवाल्याला गिरफ्तार केलं पाहिजे, त्याला तुम्हाला कारवाई- सजा पाहिजे त्याला. तुम्हाला कारवाई करायची नाही तर करू नका. मग आमचं दोघीचं मेलेलं तोंड बघू शकता. याचे जिम्मेदार फक्त ते असतील ज्यांना कोणाला आम्ही अर्ज दिलेला आहे. डीएसपी बी मान हलवून बैलावानी बसायलाय. डीएसपी थांबणं होणार नाही यार माझ्या नाता. मी थांबणार नाही इथून पुढे. आजच तारीख होती, 24 तारीख त्यांना दिली होती आत्मदहनाची. पण आम्ही इथं केल्यामुळे त्या पोलीसवालीनं आणि पोलीस कर्मचारीनं आम्हाला रोखले. पण आता कुठेही नांदेडमध्ये आम्ही 8 वाजेपर्यंत आत्मदहन करणार आहोत. जे मेन 2 पोलीस आहेत, माही दासलवार आणि धीरज कोमुलवार, यांच्यावर अट्टल गुन्हेगार असताना त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेत नाही. तर आम्ही आजच्या तारखेमध्ये आमचं काय बरं वाईट झालं तर सर्व 4 जागी आम्ही अर्ज दिलेला आहे, ते गुन्हेगार राहतील. ज्या घटनेने महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश हादरलेला आहे, ज्या जातीमुळे एका भीमसैनिकाचा बळी घेतलेला आहे, ऑनर किलिंग प्रकरण भीमसैनिक सक्षम ताटे यांचं काही जातीवाद्यांनी प्रेम केलं म्हणून दिवसा ढवळ्या त्याचा मर्डर केलेला आहे. जो खून झालेला आहे त्यातील 6 आरोपी अचल मामिडवारचे आई वडील, भाऊ इत्यादी हे जेलमध्ये गेलेत. पण जेव्हा आम्ही अचलची भेट घेतली तेव्हा तिने सांगितलं, किती तारखेला मर्डर झाला? 27 तारखेला जेव्हा मर्डर झाला, अचलला तिच्या घरच्या इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. खोटी केस सक्षम वर्कर म्हणून. झालं काय? झालं असं, जेव्हा अचल पोलीस स्टेशनला गेली, तिच्या घरचे सांगत होते खोटी तक्रार दे, हिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले एक पोलीस कर्मचारी माही दासरवार आणि दुसरा पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार त्या ठिकाणी उपस्थित होते. ते अचलचे नातेवाईक होते, ते आरोपीचे नातेवाईक होते, ते आरोपीच्या जातीचे होते. पोलिसांनी त्या ठिकाणी कायदेशीर बाबी तपासण्याऐवजी पोलिसांनी त्या 2 सांगितलेलं आहे अचल समोर की तिच्या भावाला द्यायला की नालायकांनो तुम्ही गुंड आहात, पण गांडू आहात, नुसत्या तक्रारी देतात. ते पोरगा हलक्या जातीचा आहे, आपण मोठ्या जातीचे आहोत, जा त्याचा मर्डर करून या, मी बघून घेतो, हे 2 पोलीस कर्मचारी म्हणालेले आहेत. घटना घडली 11 ते 12च्या दरम्यान. त्या ठिकाणी भावानी त्या भावाच्या मनात मर्डर करण्याचा हेतू नव्हता, हे पोलिसांनी त्याच्या माइंड मध्ये भरून टाकलं. तेव्हा तो चिडला, पागल झाला आणि अचलच्या हातचा मोबाईल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फोडून टाकला गेला आणि 4 घंट्यात मर्डर केला. माझ्या भावानं तुम्हाला माहित आहे असंच प्रकरण बीडला घडलं. संतोष देशमुखच्या भावाचा मर्डर झाला. मास्टर माइंड कोण होता? वाल्मिक कराड होता, ज्यांनी प्रत्यक्ष खून केला नाही, पण त्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. आमचं स्वतःचं मत आहे की इथे भावाच्या मनात, बापाच्या मनात खून करण्याचं नव्हतं, हे भरविण्याचं काम त्या 2 पोलिसांनी केले, म्हणजे मास्टर माइंड आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही नुसता आरोप केला नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 2018 असेल, 20 असेल, 24 असेल, त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही ठेवणे बंधनकारक आहे. त्याचा ऑडिओ, त्याचा व्हिडिओ 18 महिन्यापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे. आम्ही सांगितलं सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याचे ऑडिओ बघा, त्याचे लोकेशन बघा, त्याचे सीडी बाहेर बघा. पण हे नालायक भाडकाव हप्त्याचे पैसे खाणारा एसपी, तो नालायक मटक्याचे गुटक्याचे पैसे खाणारा एसपी, आम्हाला वाटलं हा एसपी कर्तव्य दक्ष आहे. पण 8 ते 10 दिवस झाले त्या 2 पोलिसवर कारवाई करून आमच्या अचल आणि अचलच्याही सक्षम ताटे आणि तक्रार देवी आजपर्यंत काही कारवाई झाली नाही. म्हणून ठरल्याप्रमाणे आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या ठिकाणी आले, पण कारवाईची कोणी दखल घेतली नाही. आजपर्यंत कोणी आलं नाही. हे जातीय भावनेतून केलं. म्हणून आजची आमची मागणी आहे की संबंधित ज्याला ज्याला आम्ही तक्रारी दिल्या त्या सगळ्या नालायक हरामखोर अधिकाऱ्यावर 18 दाखल करा. हा सुद्धा आमची आजची नवीन मागणी आहे. आणि म्हणून हा लढा आमचा संपला नाही. भारतीय संविधानावर विरोध आहे. आम्ही पोलीसवाल्यांना मटकेवाल्याला संरक्षण देता,
गुंडाला संरक्षण देता तुम्ही, हप्ते खाणारा तुम्ही संरक्षण देता, पण ज्यांनी खून केला त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही पाठीमागे आहात. भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे कोणी छोटा नाही मोठा नाही, जो गुन्हेगार असेल तो गुन्हेगारच. परंतु या 2 पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक यांनी केलेला आहे. त्याला सुद्धा सह आरोपी करा, हा दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो. त्याला या प्रकरणात 302च्या प्रकरणात पोलीस अधीक्षक, DIG, DYSP संबंधित जे असतील त्यांनाही या 302 मध्ये सह आरोपी करा. फक्त हे दलितांचं बौद्धांचं प्रकरण असल्यामुळे 10 दिवसात कोणीही आमच्या पत्राची साधी दखल घेतली नाही. मला या शासनाला विचारायचं, या शासनावर पहिलाच आमचा भरोसा नाही, पण हे जातीवादी सरकार आल्यामुळे पोलीसवाले माजलेले आहेत आणि असे मर्डर पडत आहेत. पण आमचा लढा संपला नाही. आज तुम्ही आमचा आवाज दाबला पोलिसांनो, उद्या सुद्धा परत निवेदन देऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा करू. आमचा शेवटचा श्वास आणि शरीरात शेवटचा रक्त असेपर्यंत हा लढा थांबणार नाही. आम्ही दुसरा सक्षम बळी जाऊ देणार नाही. एवढं या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे, सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, संविधानाचा जय हो. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. ताई ऐका ना, कायचं म्हणणं आहे तुम्ही मारलं जातीवर शिवा दिल्या तरी आम्ही शांत बसलो. कायचं लेकरू गेलं, कायचा पोटचा गोळा गेला. तुम्हाला राष्ट्रधानी छत्रपती महाराज सर, छत्रपती महाराज गरज आहे का सर? मारणं वेगळं, छत्रपती वेगळं, उलट शिवीगाळ झाली.
पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई, पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. सगळ्या जणांना म्हणजे असं मोठ्या मोठ्या SP ला DYSP ला कलेक्टरला वगैरे अर्ज दिला होता. हा गुन्हा ज्या पोलिसांमुळे घडला, ज्या पोलिसांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं हे गुन्हा करण्यासाठी, त्यांना म्हणजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काहीतरी म्हणून. आणि हे अर्ज आम्ही 17 तारखेला दिला होता आणि त्यामध्ये असं होतं की 24 तारखेपर्यंत तुम्ही काही ऍक्शन घेतलं नाही तर आम्ही स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ, नांदेडमध्ये कुठेही आत्मदहन करू, सक्षमचे मम्मी आणि मी. आणि 17 तारखेपासून त्या 24 तारीख आली शेवटची, तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ऍक्शन घेतलेलं नाही. आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे. आणि आज 24 तारीख आहे तर आम्ही इथे आत्मदहन करण्यासाठी आलो. आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं, स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो. तेवढ्यात ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले, ते लायकीचेच नाही त्या म्हणायच्या, पण ते आले आणि आम्हाला म्हणजे मारहाण केली आणि त्यानंतर जातीवर शिवीगाळ सुद्धा केली त्यांनी, त्या मॅडमनी, पोलीस महार बोलली आणि मला मारली, माझी केस धरून मारली, तुम्हाला कशाचं आंदोलन लागते वगैरे वगैरे. हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची? तर आम्ही कशासाठी आलो, तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी आलो? तिचा मुलगा गेला असता तर ती बसली असती का? तिचा मुलगा किंवा तिचा नवरा, तिचं लेकरू असं कोणी गेलं असतं तर ती बसली असती का बरं असं शांत? एवढे दिवस बसले असते का शांत? ते तर मग आज कुठले अधिकारी वगैरे तुला भेटले तुम्हाला इथं? कोणी भेटलं नाही, सगळे बसले घोडसात आपल्या बायकोच्या पल्लू खाली बसलेले आहेत नुसते. आता काय मागणी तुला? त्यांचा लेकरू गेला असता, मोठ्या मोठ्या कोणत्या लोकांचं लेकरू गेलं असतं की ना, आतापर्यंत काही ना काहीतरी ऍक्शन घेतली असते. तर सक्षम काय गरीब बिचारा, त्यांना असं कशामध्ये नाही काही नाही तरी त्यांना ऍक्शन घेत नाहीत ना. पोलीसवाले आहेत ते बोलते. त्या पोलिसांवर आजच्या आज कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही उद्यापर्यंत वगैरे काही थांबणार नाही. आज 12च्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना, इथं आम्हाला रोखले त्यांनी तर काय झालं, आम्ही कुठं ना कुठं आत्मदहन करू, इथून जाऊ आम्ही आमच्या थोडी म्हणजे हमेशा त्यांनी पिछावर राहणार आहेत पोलीस वगैरे, आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आहेत. आजच्या रात्री 12च्या पहिले आम्ही स्वतःला काही ना काहीतरी करून घेणार, तुम्हाला चान्स नाही देणार उद्यापर्यंत थांबायचा. आणि याचे जिम्मेदार तेच असतील ज्यांना आम्ही अर्ज दिला होता पोलिसांवर कारवाई करा म्हणून. सक्षमचे मम्मी धीरज कोमुलवार आणि माही दासरवार यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे. गुन्हा कोणता यांच्यावर म्हणजे सपोर्ट केला का मर्डर मर्डर करायला माझ्या भावाला पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा त्यांचा ऑडिओ चेक करा, सगळं रेकॉर्डिंग वगैरे चेक करा ना तुम्ही, तेव्हाच कळतं ना. मग पोलिस काय टाळ्या वाजत बसलेत काय की समजा चालेल मला. घर भरलेत आता 1 महिना होत आहे सक्षमला, इथून 2 दिवसानं महिना होते त्याला. काय करायला की पोलीस? गुरुवारला महिना होते. तुमचं लेकरू गेला असतं तर तुम्ही असंच केलं असतं का बरं? आज सक्षम गेला, दुसरा सक्षम गेला नाही पाहिजे. पोलीस वाल्यावर कारवाई झाली पाहिजे. सक्षमला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे.
सक्षमला पोलीस वाल्याला गिरफ्तार केलं पाहिजे, त्याला तुम्हाला फाशीची कारवाई- सजा पाहिजे त्याला. तुम्हाला कारवाई करायची नाही तर करू नका. मग आमचं दोघीचं मेलेलं तोंड बघू शकता. याचे जिम्मेदार फक्त ते असतील ज्यांना कोणाला आम्ही अर्ज दिलेला आहे. डीएसपी बी मान हलवून बैलावानी बसायलाय. डीएसपी थांबणं होणार नाही यार माझ्या नाता. मी थांबणार नाही इथून पुढे. आजच तारीख होती, 24 तारीख त्यांना दिली होती आत्मदहनाची, पण आम्ही इथं केल्यामुळे त्या पोलीसवालीनं आणि पोलीस कर्मचारीनं आम्हाला रोखले. पण आता कुठेही नांदेडमध्ये आम्ही 8 वाजेपर्यंत आत्मदहन करणार आहोत. जे मेन 2 पोलीस आहेत, माही दासलवार आणि धीरज कोमुलवार, यांच्यावर अट्टल गुन्हेगार असताना त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेत नाही. तर आम्ही आजच्या तारखेमध्ये आमचं काय बरं वाईट झालं तर सर्व 4 जागी आम्ही अर्ज दिलेला आहे, ते गुन्हेगार राहतील. ज्या घटनेने महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश हादरलेला आहे, ज्या जातीमुळे एका भीमसैनिकाचा बळी घेतलेला आहे, ऑनर किलिंग प्रकरण भीमसैनिक सक्षम ताटे यांचं काही जातीवाद्यांनी प्रेम केलं म्हणून दिवसा ढवळ्या त्याचा मर्डर केलेला आहे. जो खून झालेला आहे त्यातील 6 आरोपी अचल मामिडवारचे आई वडील, भाऊ इत्यादी इत्यादी हे जेलमध्ये गेलेत. पण जेव्हा आम्ही अचलची भेट घेतली तेव्हा तिने सांगितलं, किती तारखेला मर्डर झाला? 27 तारखेला जेव्हा मर्डर झाला, अचलला तिच्या घरच्या इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. खोटी केस सक्षम वर्कर म्हणून. झालं काय? झालं असं, जेव्हा अचल पोलीस स्टेशनला गेली, तिच्या घरचे सांगत होते खोटी तक्रार दे, हिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले एक पोलीस कर्मचारी माही दासरवार आणि दुसरा पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार त्या ठिकाणी उपस्थित होते. ते अचलचे नातेवाईक होते, ते आरोपीचे नातेवाईक होते, ते आरोपीच्या जातीचे होते. पोलिसांनी त्या ठिकाणी कायदेशीर बाबी तपासण्याऐवजी पोलिसांनी त्या 2 सांगितलेलं आहे अचल समोर की तिच्या भावाला त्याला की नालायकांनो तुम्ही गुंड आहात, पण गांडू आहात, नुसत्या तक्रारी देतात. ते पोरग हलक्या जातीचा आहे, आपण मोठ्या जातीचे आहोत, जा त्याचा मर्डर करून या, मी बघून घेतो, हे 2 पोलीस कर्मचारी म्हणालेले आहेत. घटना घडली 11 ते 12च्या दरम्यान. त्या ठिकाणी भावानी त्या भावाच्या मनात मर्डर करण्याचा हेतू नव्हता, हे पोलिसांनी त्याच्या माइंड मध्ये भरून टाकलं. तेव्हा तो चिडला, पागल झाला आणि अचलच्या हातचा मोबाईल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फोडून टाकला गेला आणि 4 घंट्यात मर्डर केला. माझ्या भावानं तुम्हाला माहित आहे असंच प्रकरण बीडला घडलं. संतोष देशमुखच्या भावाचा मर्डर झाला. मास्टर माइंड कोण होता? वाल्मिक कराड होता, ज्याने प्रत्यक्ष खून केला नाही, पण त्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. आमचं स्वतःचं मत आहे की इथे भावाच्या मनात, बापाच्या मनात खून करण्याचं नव्हतं, हे भरविण्याचं काम त्या 2 पोलिसांनी केले, म्हणजे मास्टर माइंड आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही नुसता आरोप केला नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 2018 असेल, 20 असेल, 24 असेल, त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही ठेवणे बंधनकारक आहे. त्याचा ऑडिओ, त्याचा व्हिडिओ 18 महिन्यापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे. आम्ही सांगितलं सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याचे ऑडिओ बघा, त्याचे लोकेशन बघा, त्याचं सीडी बाहेर बघा. पण हे नालायक भाडकाव हप्त्याचे पैसे खाणारा एसपी, तो नालायक मटक्याचे गुटक्याचे पैसे खाणारा एसपी, आम्हाला वाटलं हा एसपी कर्तव्य दक्ष आहे. पण 8 ते 10 दिवस झाले त्या 2 पोलिसवर कारवाई करून आमच्या अचल आणि अचलच्याही सक्षम ताटे आणि तक्रार देवली. आजपर्यंत काही कारवाई झाली नाही, म्हणून ठरल्याप्रमाणे आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या ठिकाणी आले, पण कारवाईची कोणी दखल घेतली नाही. आजपर्यंत कोणी आलं नाही. हे जातीय भावनेतून केलं, म्हणून आजची आमची मागणी आहे की संबंधित ज्याला ज्याला आम्ही तक्रारी दिल्या त्या सगळ्या नालायक हरामखोर अधिकारावर 18 दाखल करा. हा सुद्धा आमची आजची नवीन मागणी आहे. आणि म्हणून हा लढा आमचा संपला नाही. भारतीय संविधानावर विरोध आहे. आम्ही पोलीसवाल्यांनो, मटकेवाल्याला संरक्षण देता, गुंडाला संरक्षण देता, तुम्ही हप्ते खाणारा तुम्ही संरक्षण देता.
पण ज्यांनी खून केला त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही पाठीमागे आहात. भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे कोणी छोटा नाही मोठा नाही. जो गुन्हेगार असेल तो गुन्हेगारच. परंतु या 2 पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक यांनी केलेला आहे. त्याला सुद्धाच्या सह आरोपी करा. हा दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो. त्याला या प्रकरणात 302च्या प्रकरणात पोलीस अधीक्षक DIG DYSP संबंधित जे असतील त्यांनाही या 302 मध्ये सह आरोपी करा. फक्त हे दलितांचं बौद्धांचं प्रकरण असल्यामुळे 10 दिवसात कोणीही आमच्या पत्राची साधी दखल घेतली नाही. मला या शासनाला विचारायचं, या शासनावर पहिला त्यांचा भरोसा नाही. पण हे जातीवादी सरकार आल्यामुळे पोलीसवाले माजलेले आहेत आणि असे मर्डर पडत आहेत. पण आमचा लढा संपला नाही. आज तुम्ही आमचा आवाज दाबला पोलिसांनो. उद्या सुद्धा परत निवेदन देऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा करू. आमचा शेवटचा श्वास आणि शरीरात शेवटचा रक्त असेपर्यंत हा लढा थांबणार नाही. आम्ही दुसरा सक्षम बळी जाऊ देणार नाही. एवढं या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. ताई ऐका ना, कायचं म्हणणं आहे तुम्ही मारलं जातीवर शिवा दिल्या तरी आम्ही शांत बसलो. कायचं लेकरू गेलं, कायचा पोटचा गोळा गेला. तुम्हाला जरा झटापटीत मारायचं सर, झटापटीत मारायची गरज आहे का सर? मारणं वेगळं, झटापट वेगळं, उलट शिवीगाळ झाली. Let's go!
पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई परिस्थितीमध्ये ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निकाल आणि विजय मिळाला आहे हा विजय उद्याच्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणारा विचार आहे असं मी मानतो आणि त्याची सुरुवात इथून आपल्याला होताना दिसत आहे आणि हम तो लढने वाले लोग हैं तुम्ही रोज बघताय डरने वाले नहीं आणि तुम्हालाही सांगतो डरो मत बिलकुल बिनधास्तपणे काम करा आणि आहोच आम्ही तुमच्या सोबत आपण काळजी करायचं नाही आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल काम करताना अडचणी येत असतील कारण तुम्ही जे ताकदवर होते तेच निवडून आले त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सगळे एक शक्तिमान आहात पूर्ण ताकदवर आहात म्हणून तुम्ही या परिस्थितीत आहात त्यामुळे तुम्ही कोणाच्या बापाला काही घाबरणारे नाही हा विश्वास आम्हाला आहे आणि आज प्रचंड सत्तेच्या विरुद्ध आपण लढत इथपर्यंत आलो उद्याही लढायचं आहे आणि विकासाच्या दृष्टीनं शहराच्या तुम्ही जर मनात आणलं तर नगराध्यक्षांनी त्या शहराचा कायापालट करण्याचं जर नीट प्लॅनिंग केलं तर अनेकांची नावं महाराष्ट्रामध्ये मोठी होतील आणि अनेक लोक तुमची नावं घेऊ शकतील त्या नावाला फार मोठं वलय निर्माण करू शकाल तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्याच्या विकसित आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी काही कीड लागली आहे ज्या पद्धतीनं सरकार चालवली जात आहेत ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत ज्या पद्धतीनं विचार मांडली जात आहेत हे फार अति होत चाललेलं आहे आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व मिळून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करू आणि तुम्ही अजिबात घाबरू नका
ये डराते बाकी कुछ नहीं करते. त्याचं उदाहरण म्हणजे आमचा हेमंत कोगले आमदार आणि आमचा नगराध्यक्ष उभा राहून जरा सगळा काय संकट आलं होतं आणि कशा परिस्थितीत सोडून आला. तिकडे उलट नमस्कार का यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला निवडणुकीच्या 2 दिवस पूर्वी. आमच्या जिल्हाध्यक्षांचं अपहरण केलं होतं. जिल्हाध्यक्षांचं आमचे अपहरण केलं होतं. त्याला मारहाण झाली नगर जिल्ह्यात. सचिन भाऊला गाडीत कोंबून नेलं आणि यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय केला. अरे ठीक है, आज दिन तुम्हारा ही मस्ती है, कल हमारा दिन आने दो, फिर हम भी दिखाएंगे तुम्हारी मस्ती क्या है, वो भी हम निकालेंगे. ही पद्धत आहे राजकारणाची. हा नालायकपणा आहे, ही गुंडगिरी दादागिरी या राज्यामध्ये चालली आहे, जी मस्ती चालली आहे सत्तेची. काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून अरेस्ट करून आणि नेतात कुठे तर त्या सत्ता मंत्र्यांच्या दरवाज्यात नेतात. अरेस्ट झालेल्या माणसाला नेतात. ही कुठल्या पद्धतीचं सरकार आहे, कशा पद्धतीचं हे राजकारण आहे. महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारून होते. हे झाल्याबरोबर घटना झाल्याबरोबर प्रांताध्यक्षाने आम्ही प्रांताध्यक्ष धावून गेले आणि सांगितलंय काळजी करायचं नाही, हिसाब चुकता करेंगे, धीर सोडायचं नाही म्हणून सांगितलं. मौका सभी को मिलता है. मौका सभी को मिलता है. आज तुम्हारा है, हमारा भी होगा. सूरज उगता भी है, सूरज डूबता भी है, ध्यान में रखो. कोणाच्या परमनंट काही बापाची सत्ता नाही. कोणी काही परमनंट त्या खुर्चीवर आसीन राहून आयुष्य घालवत नाही. हे सत्तेचं मुकुट हे बदलत असतं, हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. पाहिले तुम्ही राहुल गांधीजीवर, सोनिया गांधीजीवर त्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली. राहुल गांधींना सोनियाजींना आपल्या नेत्यांना 10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवला. इतके खोटे गुन्हे जर आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यामध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही केस होऊ शकत नाही, ही केस चालू शकत नाही,